नागभीड तालुक्यातील गोविंदपूर गावात मध्यरात्री वाघाने अक्षरशः थैमान घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। रात्री 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान वाघाने थेट गावात प्रवेश करत शेतकऱ्यांच्या गोठ्यांवर हल्ला चढवला। या हल्ल्यात 3 शेतकऱ्यांच्या एकूण 4 शेळ्यांचा बळी गेला, तर एका शेळीला वाघाने तोंडात धरून नेल्याचा थरारक प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। या घटनेमुळे गावात भीतीचे सावट पसरले असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती सकाळी उघडकीस आली, जेव्हा शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाघ शेळीला तोंडात धरून रस्त्याने जाताना स्पष्ट दिसला। केवळराम आंबेडहारे, पुंडलिक सेंद्रे आणि मधुकर हांडेकर या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। रात्री गोठ्यातून आलेल्या आवाजाकडे दुर्लक्ष केले, पण सकाळी रक्ताचे थारोळे आणि व्हिडिओ पाहून अंगावर काटा आला, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली। एका रात्रीत झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले। दरम्यान वन विभागाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे। या परिसरात आधीही वाघांच्या हल्ल्यांच्या घटना घडल्या असून मानवी वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय। ग्रामस्थांनी तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली असून वाघ आता गावाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज चॅनल करिता सुभाष गजवे, तालुका प्रतिनिधी, नागभीड।